हे सेवक, हे उपासक, हे भक्त जे काही मनात आणतील ते पूर्ण होणारच आहे. अरे केवढं चांगलं राज्य आलंय, तुम्हाला आठवतंय का? झाले राम राज्य काय सुरू झाले. आजपासून रामाचं राज्य आलंय. हा आहे पवित्र हिंदुस्थान. येथे आहे पुण्यवान नरांची खान. निश्चित आलेलं आहे राज्य रामाचं. आता शांत होईल मनोगत सर्वांचं. बाळहो, अनंताच्या अनंत लीला त्यान गणवती कधीच कोणाच्या कोणाला आहे ठाऊक त्याचे त्याला, त्या प्रभू रामचंद्र. हनुमानजी, तुम्ही प्रभू रामचंद्राचे दैवत आहात. हनुमान प्रभू रामचंद्राचं दैवत आहे आणि प्रभू रामचंद्र हनुमानाचे इष्ट दैवत माता पिता. असं कसं? असंच असतं. काही दिवस देवदेवतांची सेवा करावी लागते. देवदेवतांची निष्काम निष्कलंक सेवा ज्या क्षणी परिपूर्ण होते त्यावेळेस तो देवच सेवक होत असतो. वैष्णव संप्रदायात, वारकरी संप्रदायाच्या कुशीत ज्याची सेवा करावी तो सेवक होत असतो. दास्य करी दासांचे, उणे नसाहे तयाचे, वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे. ऐसा कृपेचा सागर विटे उभा कटी कर, सर्वस्वी उदार भक्ता लागी प्रगटी. हृदयी श्रीवत्सलांचन मिरवी भक्तांचे भूषण, नाही तयाचा शीन सुख धरिले लातेचे. सत्यभामा दान करी उजर नाही अंगीकारी, सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. राखे दारवंटा बळीचा सारथी झाला अर्जुनाचा, दास सेवकाचा होई साचा अंकित. विडान बोले पुंडलिकाशी उभा मर्यादा पाठीशी, तुका म्हणी ऐशी कारे न भजा माऊली. अशी माय माऊली आमची, कृपाळू माऊली आमची माय माऊली पांडुरंग. ते मुद्दल स्वरूप आहे. येथून ते अवतार रामकृष्णाधिक. पांडुरंगाच्या मूळ स्वरूपापासूनच राम अवतार आहे. राज्य दशरथानी पुण्य केलं असं आपलं चिंतन आलंच. कोणतं पुण्य केलं असेल राज्य दशरथानी? तसे हात हलवू नका, निवांत बस. कोणतं पुण्य केलं असेल रे राज्य दशरथानी? ऐका सगळे. अयोध्येवरून राज्य दशरथ पायी चालत पंढरपूरची वारी करत, हे पुण्य सर्वात श्रेष्ठ आहे. पंढरीच्या वारीला पायी यात्रेला जाताना प्रत्येक पावलाला अनेक यज्ञ होत असतात. पंढरीच्या वाटे अनंत घडती याग. थोडं ध्यान देऊन कीर्तन आहे का, चलबिचल करू नका.
आम्ही तुम्हाला बोलायला आलोत, आम्ही तुमच्या चरणवंदनाला आलोत, गडबड करू नका. आता हे निंती लेकर आहेत, यांना काय कळालंय कीर्तनाचं काय ते पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, टाळ घ्यायचा, उड्या मारायच्या, त्याच्यातच ते आनंदात आहेत. कशा का होत नाही, पण आहेत बरं आहे. राज्य दशरथ पायी वारी करत पंढरीची, त्या वारीचं फळ म्हणून पांडुरंगच त्यांच्या पोटाला आले. श्रृंग ऋषींनी यज्ञ सुरू केला, यज्ञातून प्रत्यक्ष देव आले. यज्ञ नारायण संतुष्ट होतात. हातात प्रसादाचं ताट घेऊन यज्ञ नारायण यज्ञाच्या बाहेर आलेत. दशरथ, वशिष्ठ महाराज, यज्ञ नारायण बोलतोय. यज्ञातून देव प्रगट झालेत. वशिष्ठ महाराज, राज्य दशरथ या. श्रृंग ऋषी, पायस ते पात्र घेऊन या करी, श्रृंगाशी झडकरी बोलतसे. श्रृंग ऋषीला पायस पात्र म्हणजे प्रसादाने भरलेलं ताट घेऊन यज्ञ नारायण वर आलेत यज्ञातून. श्रृंग ऋषीला बोलतात, लवकर बोलवा राजे दशरथाला, वशिष्ठाला, आणि हे प्रसादाचं ताट नेऊन राजा दशरथाच्या तिघी राणी यांना देऊन टाका. ते ताट वशिष्ठ महाराजांनी घेतलंय, राजे दशरथाच्या हातात दिलंय. दशरथ, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी या तिघींना तुमच्या सहचारिणी आहेत त्यांना ह्या प्रसाद द्या. ठरलं. दशरथ राजे प्रसाद घेऊन जातात. प्रथम तो भाग कौसल्येशी दिला. पहिल्यांदा प्रसाद कौसल्याला दिला. ती क्रिया पाहून क्रोध तो आला कनिष्ठीशी. कैकेयी भलतीच रागाने लाल बंबाळ झाली. दुसरा प्रसाद, दुसरा घास सौमित्रीला दिला. तिसऱ्यांदा द्यायला जातात दशरथ राजे कैकेयीला घेत नाही. रुसून धरतीवरती पडून राहिली. राजे दशरथ प्रसाद देतात, घे घे घे. ती रुसून बसली, प्रसाद काही घेत नाही. तितक्यात वर वर एक घार फिरत होती. त्या घारीचं नाव सुवरच्या नामे देवांगणा. देवांगणा आहे ती. गायन कलेमध्ये निष्णात अशी ती देवांगणा सुवरच्या. काय लहराली कुणाला ठाऊक आहे. हे गायन करणारे हे कलाकार लोक असतात का नाही, त्यांच्याकडे एक चुकीचं असतं. ते खूप सुंदर गायन कला करतात, अतिशय रम्य, त्याच्यामध्ये सर्व रममान होतील असं गाणं म्हणतात, पण लहर आली तर मद्यपान केल्याशिवाय राहत नाहीत. त्या देवांगणीनं मद्यपान केलं होतं. स्वरच्या नामे स्वर्गीची देवांगना, ब्रह्मशापे जाना घारी पै झाली. मद्यपान केलंय, शाप झाला, घार होऊन फिरशील. झाली घार आणि अयोध्या नगरीवर फिरत राहिली. सज्जन हो, किती दिवस ती घार फिरली असेल बाळो. 85,000 वर्षे ती घार अयोध्या नगरीवर तशीच फिरली. आणि मग तिला आजचा हा प्रसंग दिसला. क्रोध आला, राग आला कैकेयीला. मला पहिल्यांदा द्यायचं ते हे राजा, माझा पती त्या कौसल्येला देत बसलाय. असं रागानं ती कैकेयी आडवी पडू नये, तो घास काही घेत नाही. तितक्यात घार आली आणि तिनं तो कैकेयीच्या हातातला भाग उचलून गेली घेऊन. पुढं काय झालं त्या प्रसादाचं. घारीमुखीचा पिंड अंजनीच्या करी, पडता निर्धारी भक्षियला. नवमास होता झाली ती प्रसूत, दिव्य वायू सुत प्रकटला. हे हनुमानजी. वानराचा वेश स्वर्ण कोपीन दिसती, शोभायमान कुंडली ती.
जन्मताची जेने सूर्या ते धरिले इंद्रादिका दिले थोर मार मरपती मारी वज्र हनुवटी पडिला कपाटी मेरूची पिता श्री वायुदेव त्याला सहन झाला नाही. वायुदेवी इंद्रानं माझ्या लेकराला हनुवटीवर वज्र मारले, हनुवटी फुटली, माझा बाळ मूर्छित पडलाय. वायुदेवानी हनुमानाला उचलून घेतलं. नेंत लेकरू आहे, जन्मल्या बरोबर सूर्याला धरायला जाते. काय चमत्कार आहे, काय अवस्था आहे, काय रग आहे या ब्रह्मचर्य अवस्थेची. बात तो ये होती है, जो कोणी आपल्या जातीचा आणि जो कोणी आपल्या अवस्थेचा असतो त्यालाच त्याचे अधिकार कळत असतात. कोणती जात रे? आवडेच्या हरी अंतरापासून ही जात. आणि कोणती अवस्था? ब्रह्मचर्य अवस्था. माईच्या पोटातून यावं ते तसं निश्चल निष्कलंक जीवन जगावं, त्याला ब्रह्मचर्य म्हणतात. तिळभर ही कलंक लागू देत नाहीत असा अवस्थेचा ब्रह्मचरी मारुतीराय आहे. ब्रह्मचारी माझा मारुती, त्याची बरोबरी कोणालाच नाही. म्हणून या थोर मागणीत आम्ही देवाला बोलत असतो. कधी तुम्ही येता, कधी बोलता. आम्ही दररोज येतो, आठवण झाली की इथं येऊन आम्ही देवाला बोलून जातो. पण एवढं खरं आहे, आम्ही देवाला बोलतो त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही. आम्हाला तुम्ही दिसता, पण तुम्हाला आम्ही दिसत नाही. 3 गोष्टी आहेत. अवस्थेत यावं लागतं, व्यवस्थेचा त्याग करून यावं लागतं, आणि ज्या देवासाठी आलं त्याला गुज बोलून गुप्त रूपाने निघून जावं लागतं. आता जगाला कसं हे दिसल काहीच कळत नाही. कशी आली की कशी गेली की हे कुणाला जमतं? ब्रह्मचारी लोकांचा हा सहज खेळ आहे. दुसऱ्यांची काय हिंमत आहे? विठ्ठल विष पिऊन बघा, विस्तवाला पदरात धरून बघा, पण ब्रह्मचारी लोकांच्या नादाला लागत जाऊ नका. ते अलौकिक असतात, श्रेष्ठ वरिष्ठ अरिष्ट असतात, त्यांच्याकडे सगळंच असतं. कोणतंही शस्त्र, कोणतंही शास्त्र आणि कोणतंही हतियार त्यांच्या हातात असतं. म्हणून ते त्रिभुवनाचे धनी असतात ब्रह्मचारी लोक. हा हनुमान. समर्थ स्वामी रामदासांनी या हिंदुस्थानात अनेक गावातून हनुमानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. त्यावेळपासून गाव तिथं हनुमान अशी परंपरा आली. हा हनुमान जो आहे, जिथं गाव तिथं हनुमान. पण डोळसपणा, अवस्था सर्वांच्या ठिकाणी नसते, काही ठिकाणी असते. म्हणून लोक बोर्ड लिहितात जागृत हनुमान. जे बोर्ड लिहिला त्याला काही कळत नाही त्याच्यातलं, पण देवाला लोक जास्त सेवा करतात, जास्त इथं येतात म्हणून हे लिहून टाकतात. झालं. आता खरं तर अवघड शब्द आहे, अति अवघड आहे. जागृत तुम्ही लिहिलंय, तुमच्या बोर्डावर लिहिलंय, ते एकटे जागे नसतात. देव त्यांच्यासाठी जागा असतो. ते जगासाठी जागे असतात आणि जगाला जगवतात.
ही पूर्णावस्थेचा दरबार आहे. तुम्हाला सांगून जातो, पूर्णावस्थेचे शब्द बोर्डावर लिहायची काही गरज नसते. महात्मा म्हणून खराच असेल माईच्या पोटातून आलेला, त्याला हा महाराज आहे म्हणून वृत्तपत्रात द्यायची काय गरज आहे? पत्रिकेवर तरी त्यांचे फोटो द्यायची काय गरज आहे? लपून छपून माझे आस्ते पण लुपू नाव रूप हरपू मज झणे वाशी पोवायशी. माझं मोठे पण झाकून राहावं, माझ्या नामारूपाचा बडीवार, माझ्या नामारूपाचं मोठे पण जगात होऊ नये. जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयेची न धरावी. ऐशी ऐशी जीवी चाड बहु, जगानं आम्हाला मानू नये. संबंधी म्हणजे सोयरे धायरे देह वंशवंशाचे संबंधी लोक यांनी आमची सोय करायच्या नादी लागू नका. आमची सोय जग करते, जगाची सोय आम्ही करतो. सोयरे धायरे घरातली माणसं सोय करतील एवढं हलके आहेत का आम्ही? असं मनोगत असतं. हनुमानजी तुम्ही उभे आहेत. आज प्रभू रामचंद्राचं अयोध्येत पुनरागमन झाले. कुशराजांनी बांधलेलं ते राम मंदिर काही विरोधी शक्तीने नष्ट केलं. 3000 संन्याशांचा घात झाला. पुन्हा माईमाऊल्यांनी 2500 जणींनी फौज उभा केली. समोर गेल्या त्या अरिष्ट शक्तीच्या, तेवढ्या माईंचा घात केला हो. पुन्हा काही वैष्णव गेले, सगळे मारले. 3 लाख लोकांचा प्राण तिथं गेलाय. ध्यानात ठेवा. पण त्यात काही तपस्वी, काही निश्चल, त्यांच्या आत्म्यानं आज रामराज्याचा सोहळा अयोध्येतला पाहितलाय. त्यामुळं आता रामराज्याला सुरुवात झालेली. धरणी धरी पिक गाई ओळल्या म्हशी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. दळिता कांडिता जीविता गे बाईये. या पवित्र हिंदुस्थानावर असं राज्य आता सुरू होणार आहे. स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटला कळी काळा. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवाशी येणे जाणे खुंटले. या हिंदभूमीचं, या हिंदुस्थानाचं खरं वैभव 18 भार वनस्पती. नदी गंगा वहा
सगळी ऐका. 18 भार वनस्पती, फुले फळे ओळती. कोणत्याही झाडाला कधीही फळं लागणार आहेत, कोणत्याही वेलीला कधीही फुलं लागणार आहेत. 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. विहिरी भरून ओसंडून सांडत इतक्या वाहत राहतील 22 त्या पोखरणी. तलाव भरलेले असतील, नद्या दुथडी भरून वाहतील, गंगा मैया भरून चालत वाहत राहील. 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. आता कुलवान सिलवान मायू मौल्यांची दरबार प्रत्यक्ष बघायला भेटणार आहेत. अकुलीन दुःशील अवस्था उद्ध्वस्त होतील. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. गर्भ श्रीमंत माणसं जन्माला येतील. हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. एवढं मोठं सुख प्रत्येक मानवाला उपभोगता येणार. पण आज आलेल्या रामराज्याची आठवण ठेवावी. काय देशाला राजा भेटला? नरेंद्र. त्यांच्या माईलाच पांडुरंगाने सांगितलं असावं, या बाळाचं नाव नरेंद्र ठेव. नरेंद्र शब्दाचा अर्थ काय रे? नरेंद्र म्हणजे राजा. नर म्हणजे ही सर्व प्रजा. इंद्र म्हणजे सर्वांचा सत्ताधीश. सर्व प्रजेवर सत्ता गाजवणारा तो राजा देवच असतो, असं विभूती योगात ज्ञानोबा यांनी लिहिलंय. यया नरा माझी राजा, तो विभूती विशेष माझा. जया ते सकळ लोक प्रजा होणी सेविती. या सर्व देशात, या सर्व मानवात जो देशाचा राजा असतो, श्रीकृष्ण म्हणतात ते माझं प्रत्यक्ष रूप, माझं मीच असतो. कारण सर्व देश बांधव ज्याची आज्ञा मानतात तो देवच आहे. म्हणून मोठं कौतुक आहे आपल्या हिंदुस्थानाचं. मी बोललो मगाशी, हा हिंदुस्थान आहे नरांची खान. राष्ट्रपिता महात्माजी, पंडित नेहरू सरकार, अट्टलजी, अब्दुल कलाम, हे नरेंद्र. सज्जन हो, हे माणसं नाहीत, हे प्रत्यक्ष देवच आहेत. विठ्ठल आपल्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरीजी व्यास महाराज, ते भागवत सांगायचे आपल्या लातूरला आलेले आहेत बरेच दिवस. संन्यासी दीक्षा घेतली म्हणून तिथून जन्म बदलला म्हणून देव गोविंदराव गिरीजी असं नाव ठेवलंय. स्वामी कृपालू महाराज, नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, काशीचे द्रविड स्वामी, केवढी मोठी मंडळी. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोंब. माणूसपणाची भांब लौकिक भागू. चालते बोलते शुद्ध ज्ञानाचे ते पुतळेच. पाहायला गेलं त्यांच्या शरीरात तर ना हाड ना मांस ना रक्त. मूर्तिमंत शुद्ध ज्ञानाचे लखलखते तेजोमय बांधेच. विठ्ठला मूर्तिमंत ज्ञानाचं तेजच. श्रीराम अयोध्येत येत आहे म्हणून 11 दिवसाचा पूर्ण उपवास करणारा कोण बहादर आहे? काही घेतलं नाही. कोण आहे बहादर? देशाचा पंतप्रधान आज आहे तो. देवाची इच्छा, एखाद्या भल्याचं निमित्त होऊन देवालाच हे करून घ्यायचं असते. असा देव आज सिंहासनाधिपती झालाय. त्याच्यासाठी गावगाव मोठमोठे सोहळे झाले. कोणतंही गाव अयोध्येत आहे, श्रीरामाचा जप झालाय. अन्नदान सुरू आहे, कीर्तन भजन सुरू आहेत. आणि
प्रभू रामाचा वेद आहे, सर्वांना वेद आहे. अरे कित्येक दिवसापासून आम्हीच लोक तहानेजले भुकेजलेले रामप्रभूचं मंदिर पाहायचंय, त्याचं अधिष्ठान पाहायचंय. आम्ही कष्टी झालेली माणसं आहेत, ते आज आमच्या डोळ्याला दिसलं. वाटुली पाहता शिनले डोळुले, दावीशी पाऊले केव डोळा. आमच्या अंगाची व्यथा, आमच्या अंगात आग पडत होती. अयोध्येतला राम बंधनात दिसायचा, अयोध्येतला राम बंधनात दिसायचा. कुलप्या कोंड्यातून हे जाळ्या असतात ना दाराला, त्याच्यातून बघावं लागायचं. आता मोकळा आहे. काय उपकार आहे ईश्वरा, तुमच्याच मनात आला असेल. कोणच, सगळे तुमचेच बाळ आहेत. कुठलीही जात, कुठलाही धर्म, कोणताही माणूस, माणूस आहे तो देव आहे. क्या बात आहे. माणूस आहे तो देव आहे. म्हणून कुणीच म्हणू नये की हा देव आमचा नाही, तो देव आमचा आहे, असं नाही. तुम्ही सगळे देवाचे तहाने बाळ आहेत आणि सगळे देव तुमचे मायबाप आहेत. विठ्ठला देवाचा सोहळा आज होतोय. श्रीमंत श्री तुकोबाराय भगवान प्रभू रामचंद्राला डोळ्यासमोर पाहत 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 कसं बोललेत. सर्व भावे आलो तुझची शरण, कीर्तन म्हणून जे सांगायचंय, देवाच्या शरणागतीने ते कीर्तन सुरू होत असतं. कळलं का? धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र
देवाच्या शरणागतीने कीर्तन सुरू होत असत. जो देवाला सर्वस्वाने शरणागती करत नाही त्यानं कीर्तन करूच नाही. नाही, हक्कच नाही त्याला. देवात सर्व समर्पित व्हावं, क्षणना क्षण देवातच समर्पित करत राहावा, त्याचं कीर्तन होतं. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. ज्ञानोबा की दृष्टांत देतात. मिळून मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे, मी होणी तैसे मजची भजते. देवाची सेवा देव होण्यासाठी करायचं नाही, आम्ही देव आहोत या ओळखीतून देवाचं भजन करायचंय. मीची होनी पांडवा करीती माझी सेवा, तरी नवला होतो सांगावा असे ऐक. देवाला मिळवायचंय, देवाकडे जायचंय, हे एवढं अज्ञान कशाला रे? देव सर्वांच्या या अयोध्येत आहे. अयोध्या तू ए बनती आहे. ज्याच्या त्याच्या हातानं उत्तर प्रदेशात आज जे रामलल्लाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली, त्या अयोध्येचं जे चिंतन आहे ते चिंतन या देहरूपी अयोध्येत आलं पाहिजे. ती अयोध्या खूप लांबरुंद आहे, तिथं शरयू माता नदी वाहते. ही अयोध्या ज्याच्या त्याच्या हातानं 3.5 हातच उंच आहे. हे औट हत मोटके बरडकी पिके, वाहते भौतिके पाप पुण्य पिके. 3.5 हात ज्याच्या त्याच्या हातानं. बरं का, उंची बरोबर आहे पण रुंदी कमी जास्त होत असते. म्हणून 2 मीटरचं शर्ट कधी कधी 3 मीटर लागते त्याला रुंदी. आता सुखसोयी झाल्या, खाण्यापिण्याची झाली, पैसा भरपूर आला की माणसाची रुंदी वाढते, उंची वाढत नाही. वयाचं 16 वर्षाचं शेवटचा दिवसाचा शेवटचं क्षण संपलं की उंची वाढायला बंद होते. 16 वर्षे पूर्ण होईपर्यंत उंची वाढते हळूहळू. पण 16 वर्षाचा शेवटचा दिवस पूर्ण झाला, दिवस मावळून रात्री 12 वाजले की उंची वाढायची बंद झाली. ध्यानात ठेवा बरं का. मग हे ठेंगणी लोक म्हणतात आता उंची वाढायचं काही निघालंय का? काही निघत नाही. तसला गोंधळ नाही देवाच्या दारात. त्याला मर्यादा आहे. 16 वर्षे पूर्ण झाले, 16 वर्षाचा शेवटच्या दिवशीचे रात्रीचे 12 वाजले की तिथून उंची वाढायची बंद झाली. मग रुंदी मात्र कमी जास्त होते, तिथं काही बघायचं काम नाही. एखाद्याला रोग झाला, आता अशी उड्या मारतात हनुमानासारखे, यांना रोग होत नाही. 5-5 भाकरी खाल्ल्या तरी पचतात, काही हरकत नाही. टोपलभर लाडू खाल्ले तरी पचतात. ते अयोध्येत 13 लाख किती लाडू केले ते वाटून टाकले असते नाही सगळेच. माझ्याकडे आलता एक लाडू त्याच्यात. क्या बात है हनुमानजी, सत्य. काय येत नाही तिथला प्रसाद आमच्या तोंडात भरवावंच लागेल. विठ्ठला चातक पक्षी आहोत. पाऊस पडतो कशासाठी, कुणासाठी बाळो? ज्ञानोबरायांनी त्याचं उत्तर दिले, चातकाची एक नवे मेघ पाणी अशी धावे, तीथ चराचर आगवे निवाले जीवी. भरले सरिता समुद्र चहूकडे, परिते बापियाशी कोरडे,
काज मेघोरी थेंबुटा पडे ते पाणी तया. इतक्या नद्या भरल्यात, इतक्या विहिरी भरल्यात, इतके तलाव भरलेत, पण चातक पक्षाला ते कोरडे फटक वाटतात. मेघाच्या पोटातून थेंब खाली यावा लागेल, तो थेंबच आमचा प्राण असेल. काज मेघोनी थेंबुटा पडे ते पाणी की तया. चातक पक्षाची तहान भागावी म्हणून देव पाऊस पाडीत असतोच. आम्ही चातक आहोत. हनुमानजी, आपल्यासाठी देव आपल्या तहान भुकेच्या वेळेस घास देणारच की. चातक पक्षासाठी मेघवृष्टी करतोच, थेंब ना थेंब. कुणाला वाटेल पावसाळीच कमी झाली, आणि हे कसं काय सांगाले. पावसाळे कमी होण्याची बरेच कारण आहेत. त्यापैकी पावसाळे कमी होण्याचं एक कारण आहे महत्त्वाचं. जगातल्या मानवजातीचं समष्टी पाप. त्या पापामुळं मेघवृष्टी करायला भ्यायला आहे. मेघ पडो भीती पिके सांडियेली क्षिती. आता बरं आहे, रामराज्य आले, पडल पाऊस, नद्या भरतील. सांभाळावं रामानी. प्रभू, आम्ही तुम्हाला सर्व भावनेनं शरण आलोत. अभंगाचा पहिला शब्द काय? सर्व भावे आलो. म्हणजे सर्व शुद्ध भावना घेऊन, मागं काही ठेवलंच नाही. उत्तरार्धात बोलायचंय मला. बोलता बोलता 2 तास होत आलेत. किती लागतंय? आणि कीर्तन 9 ते 11 ठेवायचं बंद करा. माणसं कमकुवत निघालीत. 8 ते 10, पावणे 8 ते 10 असं कीर्तन करा. 7 ते 9 माझे उज्ज्वलानंद बाबा तसंच कीर्तन करायचे. ते खरं. मग हे खोटं आहे का? खोटं म्हणायचं नाही, पण माणसंच कमकुवत निघाले. 1-2 भाकरी खाल्ल्या, जेवले की हे 11 वाजेपर्यंत जागतील, शक्यच नाही. ते 9 करतात. 11 कशी वाजना तर हे कीर्तनकार सोडतोय का नाही की मारा त्याला दगड घाला. कीर्तनकार सोडाय तयार आहे, पण सांगणाऱ्यांनी नियोजकांनी सांगितलेलं असतं 9 ते 11 कीर्तन झालं पाहिजे. आता आज उपकार झाला, तुम्ही 8 वाजता सुरू केलं, 10 वाजत आलेत. देवाची इच्छा आहे. हे बाळ गोपाळ उभे आहेत. पोरो, तुम्ही उद्या मोठे व्हाल, तुम्ही कळते व्हाल, तुम्ही कडवे पाठ करा, अभंग पाठ करा. मग तुम्ही मोठे झालास आम्हाला ओळखताल का नाही कुणाला ठाऊक. हनुमानजी, आपले लेकरं कळते झाल्यास स्वतःच्या बापाला माईला ओळखीत नाही. हे कलियुगात हीच बोंबाई घ्या. लेकराला शिक्षण बापानं उपवाशी राहून शिकवावं, खांद्यावर नेऊन शाळेत सोडावं. त्या काळच्या शाळा काही व्यवस्थित होत्या का? चिखला पाण्याचे रस्ते, पोटाला भाकर मिळत नव्हती. माईनं बापानं खांद्यावर नेऊन लेकरू शाळेत, पडकी शाळा, पावसानं भिजायची, पाणी गळायचं. अशा त्या शाळेत त्या गुरुजींनी कसं तरी पांघरून बसून पोतं पितं ते 1-2 क ख शिकवायचं. आणि ते शिकून हे लेकरं मोठे अधिकारी झाले, पूर्णपणे बापाला आणि माईला पहिल्यांदा विसरतात. हे कलियुग आहे. कलियुगाचं भविष्यच आहे. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. काय करायचं मला? म्हणून पाया पडून सांगतो, तुम्ही अयोध्येला जाऊ नका, तुम्ही पंढरीला जाऊ नका. काय हनुमानजी, तुमच्याही मंदिरात ह्या लोकांना विसरू नये. घरचे नाही म्हणे आम्ही दररोज मारुतीरायाच्या दर्शनाला जातो. कशाला चाललास तिथं? त्याला सगळं कळतंय. बापाला काय बोलून आलास घरातून? सख्या माईला तू कधी जेवलीस कधी विचारला नाहीस. आणि हनुमानाच्या गळ्यात माळ घालाय चाललास, तुला लाज वाटते का? हे बघ, सकल तीर्थांची धुरे जे का माता पितरे या शिवेशी कीर शरीरे लोन किजे. हनुमान आजही अंजनी मातेचं दर्शन घेतात. सत्य घटना आहे. आणि अंजनी माता सोन्याच्या ताटात, सोन्याच्या आरतीत तेल टाकून मारुतीरायाला रोज ओवाळते. कंचन थार कपूर्णो छाई आरती करत अंजना माई. दररोज अंजनी माता हनुमानजीला आरती करते. सोन्याचं ताट आहे, सोन्याची आरती आहे.
पोटचं लेकरू खरं संन्यासी असेल तर मायबाप त्याची सेवा करतीलच. विठ्ठल खराच पोटी संन्यासी बाळाला तर मायबाप त्याची सेवा करतील नवल काय. एक चिंतन आहे, पुत्र झाली या संन्यासी. मुलगा जर संन्यासी जन्मला, बापाचा थोडा विसर पडला तर चालेल, पण भिक्षा मागून माईला पोसावं लागेल. माय संतुष्ट असते. माईचा मायेचा पालव, माईचा मायेचा हात. बाळाच्या तोंडावरून पाठीवरून माईनं हात फिरवला, पालव लुगड्याचा फिरवला तर बाळाला कोटपटीने उल्हास येत असतो. पोटचा बाळ आहे, काही त्याला श्रम झाले, कुठून तर थकून आलाय. माय ओळखते, बाबा तुला काही शीन आलाय होय, तोंड सुकलंय तुझं माझ्या बाळा, काय अवघड काही काम केलास का, ये इकडं. त्या माईनं त्या लेकराला जवळ घ्यावं, लुगड्यानं तोंड पुसावं, पालवानं पदर पुसावा. विठ्ठल जन्मदाती माय मरून गेल्यास वात्सल्याचा मायेचा डोंगरच संपलेला असतो. माईनं पदर तोंडावरून पुसून घातला, एकदम श्रम जातो. आम्ही अनेक ठिकाणाहून कीर्तन करून घरी गेलं. आता मी माझं दत्त मंदिर बांधलंय बरं का शरद, तिथं खालून आमची आई थांबायची त्या खालच्या घरात. आम्ही रात्री बेरात्री कीर्तन करून गेलं की त्याच वेळेस त्या उठून यायच्या. कुठून आलास, काही खातोस का, हे बघ तुला भाकर चटणी ठेवल्या, काही भात आणलाय खा. आणि ते खावं लागायचंच. ते 2 घास खाल्ले तर तिला बरं वाटायचं, नग म्हणलं तर ती मोठी कष्टी व्हायची. तोंडावून काय हात फिरवावा, पाठीवर काय, एवढं फिरत जाऊ नको, रस्ता चांगला नाही. माय कीर्तन असतं, कीर्तन केलं की सर्व आनंद वाटतो. बाबा माझ्या माघारी तुला कोण आहे इथं, म्हणून ज्याची माय मरून गेली त्याच्यावरची माया सर्व नष्ट झाली, कोणीच जवळ घेत नाही. विठ्ठल आजही हनुमानजी अंजनी माता
माय बाप केवळ काशी, येणे नव गावे तीर्थाशी, अयोध्या नगरी, आणि त्या मायबापाच्या पोटाला आलेला हा राम इथं आहे, हृदयस्थ राम. राममूर्ती प्राण प्रतिष्ठा फक्त या हृदयस्थ रामाला ओळखून ती आठवण तिथं करायची आहे. याला दुर्जनाची शक्ती आड येत असते. स्वामी विवेकानंदाचा अवतार हा नरेंद्र मोदी आहे. बोलू नका रे. शुकाचार्याचा अंश मात्र धनी हा नरेंद्र मोदी. जग मानील न मानील अवतारी पुरुष आहे नाही का हनुमानजी. याच्यासाठी हा प्रसंग अति उत्तम घडून आला. म्हणून आम्ही आता काही करणार नाहीत, सर्व भावनेनं देवाला शरण जाणार आहोत. आम्ही आता मोठेपणा मिरवणार नाहीत. सर्व भावे आलो तुझची शरण. मायलेकराची भाषा आहे वात्सल्याची. अभंगात बघा, देवा तुलाच मी सर्व भावनेने शरण. ज्ञानोबरांच्या ओव्या आहेत ना, मग निश्चिम भाव उल्हासे, मज अर्पावयाचे निमिषे, फळे कावडे तैसे भलतयाचे हो. भक्त माझी आकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी, मग देठन फेडिता सेवी आदरीशी. पैगा भक्तीचे नावे फुल एक मज घ्यावे, ते लिखे तरी म्या पुरंदावे परी मुखीचे घाले. हे असो कायेशी फुले पानची एक आवडे ते झाले, ते साजूकही नहू सुकले भल तैसे. वाळलेलं कोणत्याही झाडाचं पान जर भावनेनं वाहिलं, सर्व भावनेनं वाहिलं तर देव आनंदित होतो. म्हणून अभंगाचा पहिला शब्द सर्व भावना. देव तुमची जात बघत नाही, देव तुमची कला बघत नाही, देव तुमचं काळं गोरपण बघत नाही, देव तुमच्या घरची श्रीमंती बघत नाही. देव फक्त भावना पाहतो. गिरीधर लालतो भाव कामुक. देव फक्त भाव पाहतो. माणूस कोणत्या जातीचा आहे हे देवानं कधीच बघितलं नाही. म्हणून वैष्णव दरबारामध्ये महाराज माणसं कोणत्या जातीचे आहेत हे कोष्टकूनच पाठ करीत जाऊ. महाराज आहे संपलं. माईच्या पोटातून आलाय महाराज आहे. हनुमानजी तुम्ही तर माकड, पण एवढे मोठे कसे काय. एवढी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. कोण आहे रे. हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ठ कोण आहे. हनुमंताला हलक कनिष्ठ कोण म्हणेल. हनुमान राजाधिराज आहे. रामचंद्राने मिठी मारावी, गळ्याला गळा लावावा आणि म्हणावं तुम मम भरत समभाई. हनुमान तू आणि मी भरत, आणि राम जसा तसा तू आणि मी सख्खे भाऊ. आरती करत या हनुमानाला सकाळी अयोध्या नगरीतून परत इथे यावं लागलं. हे गेल ते सकाळी तिथे, हे जाईनात तर कसं होईल. मालकाची पुनरागमनाची काय दिव्य अवस्था. काय देश सजला, काय अयोध्या सजली, काय गाजली. रामनाम धुनीनं किती रंग आला अयोध्येला. ही आज अयोध्याच आहे. इथं रामनामाचा जप आहे. किती आनंद आहे. सगळेजण जप करत जा. परमपूजनीय माझे सुरेंद्र महाराज गुराळकर इथं आले असते तर मी पाया पडलो असतो. सुरेंद्र महाराज गुराळकर हा जप करून घेतात. आनंद वाटला मला त्यांचा. महाराज सांभाळा या बाळगोपालांना. देवाची शरणागता शुद्ध भावनेनं करावी. उत्तरार्धात आलंय ते काया वाचा मन सहित देवा. काया म्हणजे शरीराकडून जे होईल ते देवाला समर्पित, आणि काही जे जे
जे कर्म निपजे, छोट मोठं बोलायचं नाही, जे जे शरीराकडून होईल ते देवाला समर्पित करायचे. जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणजे निवांतची अर्पी जे माझ्या ठाई हे काया. वाचन जे जे बोलावं ते देवासाठी बोलावं. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोलायाची आता काम नाही. मन 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 तर आमचं आज रामच होऊन गेलंय. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम. सहित देवा असा शब्द आहे. आता अशी वेळ झाली, अनेक दुसरे नये माझे मना. अनेक म्हणजे आता दुसरं प्रभू रामचंद्राच्या चरणाशिवाय दुसरं माझ्या मनात काहीच येणार नाही. राहिली वासना तुझे पायी. आमची जगण्याची, आमची खाण्याची, आमची वस्त्र नेसण्याची ही सगळी वासना देवाच्या पायासाठी राहिली. मग देवा तुम्ही आम्हाला सांभाळताना, म्हणून तिसरं चरण आहे, माझी जीवीचे काही जड भारी. माझ्या आयुष्यात काही हलके भारी, चांगले वाईट तुझवी नवारी कोण तुझे. जे जे संकट येतील, जे जे सुखाचे क्षण येतील, देवाशिवाय हे कोण रे सांभाळतो? का सांभाळावं? तुझे आम्ही दास, आमचा तू ऋणी. देवा आम्ही तुझे दास आहोत आणि तू आमचा कायमचा ऋणी आहेस. भक्त ऋणी देव बोलती पुराणे, निर्धार वचने साच खरी. मागे काय जाणू ऐकली वार्ता, कबीरा साथे जाता घड्या वाटी. कबीराचे शेले विणले नाहीत का? देव भक्तांचा कायमचा ऋणी आहे. देवाला कोडं पडलंय या वैष्णवराजांचं ऋण कशानं फेडू? हळूहळू फेडी ऋण रूपे होण्या दिन. ही परंपरा अनेक काळापासून चालत दुरोनी आली मागे. आमचा देव क्षीरसागरात शेष शयनावर विश्रांती घेता, त्यावेळेस आम्ही त्याच्या पायथ्याला उभे होतो हात जोडून. राम अवतार घ्यायची वेळ आली त्यावेळेस हनुमानजी आपण वानर झालो. कृष्ण अवतारात आम्हीच गोपाळ गडी आहोत. आणि आज कलियुगात वारकरी निश्चल निष्काम उज्ज्वलानंद बाबांसाठी वैष्णव आम्हीच लोक आहोत आणि असेच राहणार आहोत. नित्य देवाचे सेवक आम्हीच आहोत. तुझे आम्ही दास, आमचा तुरुणी चालत दुरुणी आले मागे. तुम्ही रामस्वरूपानं आज प्रगट झालात. आता आम्ही तुझ्या दारात धरणं धरले. तुका म्हणे आता घेतली धरणी. आता रामाच्या दारात धरणं धरायचं. जरा लवकर उठायचा पाठ. सगळे लोक स्नान संध्या उरकून श्रीराम 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 जप करा. देवाला आल्याबरोबर आनंद वाटावा. किमान 5-25 वर्ष तरी. नाहीतर झालं, देवाचं काल करून टाकलं, झालं. आता मारा काळमाची. अरे अरे आल्या आल्याच विसरायला का त्याला? काही 5-25 वर्ष तरी जाऊ द्या. लवकर उठा. रामधून तुमच्या घरातून आली पाहिजे. राम जप झाला पाहिजे. लेकरा बाळांत हे वळण पडलं पाहिजे. आणि एक तोंडानं रामनामाचा जप करा, तोंडानं खोटं बोलायचं सोडून द्या. सत्य हेच खरं तप आहे आणि खोटं हेच खरं पाप आहे. म्हणून फक्त माणसाच्या जातीनं तरी खोटं बोलू नये. दुसरे बोलू जात.
ती गाय, आपली जी गाय आपल्या दारात असते का नाही, एकदाच खोटं बोलली ते ब्रह्मदेवाचं ऐकून त्या देवसभेत, एकदाच गाय खोटं बोलली तर ती गाय तोंडानं विष्ठा खाते. ती गाय एकदा खोटं बोलल्या तर तोंडानं घाण खाते. आपले काही माणसं पावलाला खोटं बोलतात, काय खात असतील हो, काय त्यांना पचत असेल हो. ते काही माणसं आहेत का? पूस नाही पायचारी मनुष्य परी कुतरी ती. माणसानं माणूसच राहावं. सत्यम वद. देवाच्या दारात धरणं धरा, देवाला बोला. कधी येणार आहेस माझ्या घरी जेवायला? प्रभू रामचंद्रा, अयोध्येत आलात पण मी उद्या स्वयंपाक करून ठेवतो, या दुपारी आमच्या संग जेवायला. देवाला लाख वेळस बोलवा, लाख वेळस बोलवा. बरोबर देव एकदा तरी येऊन तुमच्या हातचा घात खाणार, तुमच्या हातचा घास खाणार. ही सत्य घटना आहे. तुका म्हणे आता घेतले धर, हिशोबा कारणे भेटी देई विठोबा रघुमा. कशाला धरणे घेतले दारात, नका हात. तुमच्या दारात धरणं धरून बसला, एकदा तरी आम्हाला बोला. आमच्या डोळ्याला तुम्ही दिसलं पाहिजे पुन्हा पुन्हा. वैष्णव राजांच्या पोटात भूक नसते, डोळे भुकीजत असतात. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या. तुका म्हणे कान्हा भूक लागली नयन, रूप दाखविले आता सहस्रभुजाच्या मंडिता. ज्ञानेश्वर माझ्या दत्त मंदिरला मी तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो. तिथं ते सभामंडपाचं काम सुरू आहे. तुम्ही अष्टसिद्धी नवनिधी का दाता, अस्वर दीन जानकी माता. अष्टसिद्धी नवनिधी संपत्तीचा मालक हे हनुमान आहे. हनुमानानं कृपा केली तर उत्तरेश्वर माऊली म्हणायचे, बोलत जाऊन हो कीर्तन आहे. तुम्ही कळते माणसं आहेत ना. उत्तरेश्वर माऊली सांगायचे,
काशीत गेले होते ते रामेश्वरचे कराड लोक आहेत त्यांच्याबरोबर काशीत गेले अंघोळ करून न्याहारीच्या वेळा काशीच्या रस्त्यातून चालले रस्त्याच्या कडेला एक माऊली असा कपडा अंतरून त्याच्यावर छोटी छोटी पुस्तकं विकत बसली त्या पुस्तकात हनुमान चालीसा उत्तरेश्वर माऊलींना दिसली माऊलींनी त्या चालीसाची किंमत विचारली त्या बिचाऱ्या माईला किती रुपयाचं आहे पुस्तक तिनं सांगितलं बाबा एकाच पैशाचं आहे त्यावेळेस ती तांब्याचा पैसा असायचा तांब्याचा एक पैसा तांब्याचे पैसे बघितलं त्यांनी खिशात तर पैसाच नाही आता हनुमान चालीसा तर घ्यावी वाटली आणि पैसा तर नाही पुन्हा खिशात हात घातला तर खिशात एक पैसा निघाला किती कमाल आहे बघा अगोदर नव्हता पण निघाला ते पैसा टाकला त्या माईसमोर तिनं हनुमान चालीसा उचलून दिली आणि वाचीत फिरले काशीच्या रस्त्यात 2-3 वेळेस वाचले की त्यांना ते पाठच झालं जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर श्रीराम दूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति केसरी आणि हनुमान चालीसा पाठ करून गावाकडे आले मुठभर साखर घेऊन चहा केला तर हजारो माणसं ते चहा प्यायला लागले हनुमानजी तुम्हाला माहित आहे की मी कशाला सांगू अष्टसिद्धी नवनिधी के दाता अस्वर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरा अंत काल रघुवर पुर जाई तुम्हारे भजन राम को पावे इथे हे सज्जन गावकरी हनुमंताची सेवा करतात आराधना करतात शनिवार मंगळवार ही सगळी सेवा अयोध्येत रामराज्याला पोहोचत होत असते म्हणून जीव लावून सेवा करत जा तुमचं आयुष्य वाढेल तुमच्या गावात सोन्याचा धूर निघत राहील काही कमी पडणार हे दैवत देवा या आमच्या मंदिराला बोलायला या एखाद्या दिवशी मी तुमच्यासाठी बसतो तिथे वाट बघतो मी तुमची झालं हे आजचं कीर्तन तुम्ही एवढा कार्यक्रम करता मला आनंद आहे मी आशीर्वाद देतो तुमचं आयुष्य वाढावं तुमच्यावर माझ्या हनुमानाने कृपा करावी तुम्ही रामरायाची आवडते व्हा सत्य बोला पहाटे उठून आपल्या घरात नामाची धून श्रीराम 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 असं चालू द्या विठ्ठल जय जय Thank you.
चंद्रभागेचा तुका मागेचे ध्यान पंढरीचा विठ्ठल रुक्माई ठोपा